वर्षातून एकदा तरी आपल्या मैत्रिणी आपल्या घरी आल्या पाहिजे. नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर अरुंधतीने आम्हाला सगळ्यांना तिच्या घरी डिनरसाठी बोलवलं होतं. निमित्त काय? आपण सगळ्या मैत्रिणींनी भेटायचं, बोलायचं, मस्ती करायची. ठरल्याप्रमाणे आम्ही सगळ्याजणी तिच्या घरी वेळेत पोहोचलो. अरुंधतीने आमचं मस्त असं स्वागत केलं. आम्ही सगळ्यांनी तिची भेट घेतली. आमच्या सगळ्यांसाठी अरुंधतीने स्टार्टरमध्ये काय बनवलं होतं हे मी तुम्हाला पटकन दाखवते. तर इकडे अरुंधती जरा स्वयंपाकात बिझी होती. तिने आमच्यासाठी केलं होतं कणीस किसून त्याला फोडणी दिलेली आणि ते या कटोरीमध्ये फिल केलेलं कणीस फिलिंग कटोरी चाट. आणि इकडे होतं चटणी सँडविच, हे खूप छान होतं. आणि इकडे होता ढोकळा. हा तिने इडली पात्रामध्ये ढोकळा केल्यामुळे इडलीचा शेप आलेला आहे, पण हा होता ढोकळा. आणि इकडे होती हिरवी चटणी. त्यानंतर सगळ्या मैत्रिणी आल्या आणि मग आम्ही सगळ्यांनी मस्त असं स्टार्टरवर ताव मारायला सुरुवात केली. खूप छान. अरुंधतीसुद्धा खूप छान स्वयंपाक करते आणि तिने आम्हाला खूप आग्रह करून खायला घातलं. खूप छान. त्यानंतर सुरुवात झाली ती गेम खेळायला. तर या आमच्या पहिल्या गेममध्ये असं होतं की डायस रोल करायचं आणि जो नंबर येईल तो तेवढ्या नंबरच्या ह्या आपल्या माचीसच्या काड्या फोर्कच्या साहाय्याने उचलायच्या, एक्झॅक्ट त्याच नंबरच्या, आणि प्लेटमध्ये गोळा करायच्या. असं कंटिन्यू करत जायचं 1 मिनटं. आणि त्यामध्ये माझ्या 21 काड्या गोळा केल्या होत्या. आणि त्यानंतर आमचा सेकंड गेम होता चॉकलेटचं रॅपर ह्या 2 टूथपिक्सनी वेगळं करायचं, त्यामध्ये हात लावायचा नाही. हाही गेम खूपच भन्नाट होता, आम्हाला खूप आवडला. मैच स्टिक्स वाले गेम में फर्स्ट प्राइज गोज टू विद्या। आणि ही आहे सुप्रिया. ह्या आहेत आमच्या या कार्यक्रमाच्या पाहुण्या, कारण ह्या काही महिन्यांसाठीच अमेरिकेत आलेल्या आहेत. तर त्यांच्या हस्ते आम्हाला पारितोषिक देण्यात आलं. दुसऱ्या गेमच्या विनरलाही पारितोषिक दिलं. आता बघूया आपण तिने मेन कोर्समध्ये काय केलं होतं. इकडे होतं फोडणीचं वरण टोमॅटो घालून, जीरा राईस, त्यानंतर पिंडी छोले, आणि इकडे होतं यम्मी असं बटर पनीर. खूप छान होतं टेस्ट त्याची. आणि त्यानंतर इकडे होते नान आणि गाजर आणि बीटरूट किसून त्याला खमंग अशी फोडणी दिलेली होती, सॅलड. आणि डेझर्टमध्ये होतं मँगो रसमलाई, ज्याचा व्हिडिओ मी घ्यायला विसरले. आणि त्यानंतर आम्ही मस्त असं सगळ्याजणी मिळून गप्पा गोष्टी करत जेवलो. आरामात जेवण केलं. खूप छान झालं जेवण. छान, मस्त. मला हे सॅलेड खूप आवडलं. मस्त झालं एकदम छान. सगळ्यात छान. खूप यम्मी. आणि या गेट टुगेदरच्या आदल्या दिवशी माझा होता वाढदिवस आणि या सगळ्या मैत्रिणींनी मिळून एक सरप्राईज केक आणला माझ्यासाठी. हे खूप मोठं सरप्राईज होतं.